तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण आपल्या चॅनलवरती हा रेल्वेचा व्हिडिओ टाकतोय। तर मित्रांनो, आपल्याला बऱ्याच आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्या कमेंट आहेत की सर आपल्या राजुरीचा हिवरशिंगा आणि राजुरीच्या मध्ये रेल्वेचं काम कसं चालू आहे। तर मित्रांनो, आपण तो व्हिडिओ पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे, तुम्ही पाठीमागे हे जे बघताय तर हे राजुरीकडे जाणारं ट्रॅक आहे आपलं रेल्वेचं, आणि हे रेल्वे कॅम्प हिवरशिंगा गावामध्ये। इकडे जर तुम्ही बघितलं तर इकडं आपल्याला रेल्वे कॅम्प आहे आणि हा रेल्वे कॅम्प आहे हिवरशिंगा आणि राजुरीच्या मधोमध। तर मित्रांनो, बऱ्याच मित्रांच्या एवढ्या कमेंट असतात, दररोज कमेंट आहेत की सर आपल्या चॅनलवरती कंटिन्यू व्हिडिओ होते पहिले, जो परळी अहमदनगर रेल्वे मार्ग आहे त्याचे कंटिन्यू व्हिडिओ असायचे। तर मित्रांनो, व्हिडिओ आपण यासाठी टाकला नाही कारण कामच सध्या स्टॉप आहे। तुम्ही जर बघितलं, आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये, पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा मित्रांनो। एका पलीकडच्या साईडला जर आपण पाहिलं तर आपला शिरूर कासारकडून जो म्हणजे आपला हे आलेला आहे डांबरी रस्ता, त्याच्या शेजारीच आपलं ही पटरी आहे। तर मित्रांनो, फक्त हिवरशिंगा आणि नवगण राजुरीच्या मध्ये हे काम म्हणजे स्टॉप झालेलं आहे। आणि हे जर बघितलं तुम्ही तर आपण पाठीमागं पण एक व्हिडिओ टाकला होता की काम जशाच तसं आहे मित्रांनो। पहिलं जे आपण म्हणजे ह्याने भराव केलेला आहे, कच्चा रस्ता जसा आपण बनवतो तसं इकडे जर बघितलं तुम्ही खदान दिसते, म्हणजे एखादा कॅनल गेल्यासारखं स्वरूप आहे ह्याचं, हे जशाच तसं आहे। तर त्यासाठी आपण व्हिडिओ टाकला नाही, पण बऱ्याच मित्रांच्या कमेंट आहेत। तर मित्रांनो, माझं असं म्हणणं आहे की विनाकारण काहीतरी टाकण्यापेक्षा जसं आपण ट्रॅक बघितलं, रेल्वे पटरीचं, रेल्वे जे पटरी टाकली, भराव टाकले, पहिल्यापासून आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघितले, तर अचानक पहिलं भरावच्या जागेवर जर तुम्हाला पटरी दिसली तर वेगळा आनंद होता। तसाच म्हणला काहीतरी नवीन, ज्यावेळेस हे काम चालू होईल त्यावेळेस आपण व्हिडिओ टाकू। पण बऱ्याच आपल्या मित्राच्या, तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय की बऱ्याच मित्राच्या कमेंट येतात दररोज, त्यामुळं हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो। तर मित्रांनो, जवळपास आपण विगणवाडीचा पण एक व्हिडिओ पाहणार आहोत। बऱ्याच मित्राच्या कमेंट अशा आहेत की शिरसाळा तेलगाव त्या साईडच्या वडवणीच्या तिकडचं काम कसं चालू आहे। तर आपण आजपर्यंत एकही आपल्या चॅनलवरती बीडच्या पुढचा, म्हणजे बीडपासून तेलगाव, ढेकणमाव, शिरसाळा म्हणजे परळी साईडचा आपण एकही व्हिडिओ अपलोड केलेला नाही, कारण तिकडं जशाला तसा भराव केलेला आहे, कुठलंही काम नाही। तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती दाखवत असतो की 2024 एंडिंगला म्हणजे आपल्याकडे 100% आपली ही जी ट्रेन आहे ती धावणार आहे आणि आपलं जे रेल्वेमध्ये बसायचं स्वप्न आहे ते नक्कीच साकार होणार। तर मित्रांनो, असं संत गतीने काम चालू आहे। तर त्यामुळं असं वाटतं की आपलं जे 2024 एंडिंगचं जे स्वप्न होतं ते स्वप्नच राहणार आहे। आणि असं हे काम बघून असं वाटतं की आता हे ट्रेनला कुठंतरी संत गतीने काम चालू असल्यामुळे कुठंतरी काम स्टॉप आहे आणि आपल्या रेल्वेला अजूनही उशीर लागणार आहे। तर मित्रांनो, कमेंट करून सांगा की आपल्याला हे जे ट्रेनचं काम चालू आहे कुठलं तुम्हाला काम पाहायचं आहे, तर एक कमेंट करा की आपण तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवू, कुठलं काम कसं चालू आहे, काय चालू आहे। बरेचसे व्हिडिओ दररोज बघतोय आपण, तिथं काम झालं, तिथं काम चालू। तर मित्रांनो, पाठीमागं जे आपण बघतोय अंबळनेरपासून जे कामं चालू आहेत आष्टीपासून, तर ते काम एकदम फास्ट गतीने, पण इकडचं काम जे आहे तर एकदम संत गतीने। पाठीमागचे जर कामं बघितले तर डेली काम आहे, पाऊस असो, ऊन असो, वारा असो, डेली नाईटला पण मित्रांनो कामं चालू आहेत। तर आपल्या चॅनलवरती ते पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे की जे पटरी आता हातरवलेली, आणि पटरी काय जी पटरी जी हातरलेली ती पटरी म्हणजे आपण चॅनलवरती दाखवलं होतं की ती पटरी म्हणजे काढणार आहेत आणि नंतर दुसरी पटरी टाकणार आहेत, माल वाहण्यासाठी ती पटरी टाकलेली। तर मित्रांनो, तर ती पण पटरी एकदम व्यवस्थित सरळ करावी लागती, तरच त्याच्यावर कुठंतरी त्यांना माल आणता येतो। तर ते पण काम चालू आहे। काही ठिकाणी खडी, आता काही ठिकाणी ब्रिजचे कामं चालू आहेत, पावसाळ्याचे दिवस आहेत, मग काही ठिकाणी पाणी साचलेलं असतं खड्ड्यामध्ये, ह्याच्यामध्ये मग काम करायला अडचण येते, त्यामुळे ते कामं स्टॉप आहेत। आता तुम्ही हे जे खदान बघितलं, तुम्हाला आपली नदी सध्या गावची नसती, म्हणजे असं हे तुम्हाला खदान दिसतं इथून तिथून पाठीमागं, मग जास्त पाऊस जर झाला तर अशा ठिकाणी पाणी साचतं, मग आपलं काम कुठंतरी दर्जेदार व्हायला पाहिजे। मग अशा ठिकाणी जर काम केलं तर आपलं काम म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम होईल। त्यामुळं कुठंतरी हे जे रेल्वेचं काम चालू आहे तर अशा ठिकाणी काम काही ठिकाणी स्टॉप आहेत। त्याच्यामुळे तुम्ही जर हे बघितलं पूर्ण, तर पाठीमागं आपण जाणार आहोत। पाठीमागं जर तुम्ही बघितलं तर रेल्वेच्या खाली जे पटरी खाली जे पोल टाकायचे असे ते पाठीमागं दिसत आहेत, आपण तिकडं पण पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, आपण जे पाठीमागं काम चालू आहे ते काम आपण पाहूया। तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, चला पाहूया। तर मित्रांनो, आता आपण काय केलं आहे, आता तुम्ही इकडं हे पूर्ण कॅम्प बघताय। तर मित्रांनो, हे जे रेल्वे कॅम्प आहे, तुम्हाला टोटल हा परिसर दिसतोय, तर हिवरशिंगा आणि नवगण राजुरीच्या मधला हा रेल्वे कॅम्प आहे। जेवढेही ब्रिजचे कामं असतील किंवा रेल्वेचं काही काम असेल
तर या ठिकाणाहून सगळा माल सप्लाय होतो. तर मित्रांनो आपण इकडच्या साईडला पाहू की पूर्ण इकडच्या साईडला पटरीचं काम झालेलं आहे. ते कसं आहे काय, चला मित्रांनो पाहूया. स्टॉप कर चालू. तर मित्रांनो आता आपण पलीकडची साईड जी बघितली होती तर ती बीडकडे जाणारी होती आणि तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तर ही आपली रायमाव शिरूर कासारकडून आलेलं तुम्हाला हे ट्रॅक दिसतंय की इथंच काम स्टॉप आहे. आपण 2 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ पाहितला होता की इथं काम स्टॉप झालेलं आहे. तर चला मित्रांनो पाहूया. स्टॉप कर. तर मित्रांनो आता आपण ह्याच्यावरती जे बसलो तर मित्रांनो हे जे ट्रॅक आहे, ट्रॅक खाली टाकण्यासाठी हे सिमेंटचे पोल आहेत. तर इथं आपले जे म्हणजे मित्रपरिवार आहे किंवा जे हौशे नवशे गवशे लोक आहेत तर ह्यावर येऊन मस्त फोटो सेशन वगैरे करतात असं पोज देऊन. तर मित्रांनो ह्याचा वापर फक्त ह्यासाठीच व्हायला लागला आहे. म्हणजे बऱ्याच दिवसापासून आपण बघतो आहे की माझ्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ बघितले असतील. म्हणजे जवळपास 2-3 वर्षापासून आपण बघतो हे पोल ह्याच पडलेल्या अवस्थेमध्ये. आणि तुम्ही जर तिथं काम बघितलं तर इथं स्टॉप झालेलं काम आहे. तुम्ही जर बघितलं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय हे काम स्टॉप झालेलं इथं हिवरशिंगा आणि नवगण राजुरीच्या मधोमध. आता बरेच मित्र कमेंट करतात की सर व्हिडिओ टाका. तर असं वातावरण आणि असं ही परिस्थिती सध्या जे आपलं अहमदनगर परळी रेल्वे मार्गाचं जे काम आहे. आणि तुम्ही जर इकडं बघितलं मित्रांनो तुम्हाला हे ट्रॅक दिसतंय. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं हे ट्रॅक. तर हे ट्रॅकचं संपूर्ण काम झालेलं आहे, एकदम व्यवस्थित काम झालेलं आहे. तर मित्रांनो आपल्या रेल्वेसाठी तुम्ही जे बघितलं तर आपले जे बीड जिल्ह्यामधले जे नेते मंडळी आहेत जसं की आपल्या म्हणजे कैलासवासी केसर काकू असतील, गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, अमोल भाया गलधर जे असतील, विनायकरावजी मेटे असतील आणि अजून असे भरपूर नेते आहेत की त्यांनी ही रेल्वे चालू व्हावी म्हणून बरंच म्हणजे असं त्यांचं कार्य आहे की त्यांनी ह्या रेल्वेसाठी बरेच आंदोलन, अमोल भाया गलधरनी यांनी जे आंदोलन केलं होतं की शोले टाईप एक आंदोलन केलं तर टावरवरती चढून की ह्याला बराचसा निधी भेटत नव्हता. काही बजेट जर पडलं तर रेल्वे अर्थसंकल्पामध्ये बजेट कमी पडायचं. तर मित्रांनो तर ह्या कामाला कुठंतरी जी गती यायची तर हे मंद गतीने काम चालू आहे. जे सध्या परिस्थिती आहे त्यावर मी सांगतोय कारण आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे सांगायचो हे काम एकदम जलद गतीने चालू आहे, लवकरच रेल्वे धावणार. तर मित्रांनो जी परिस्थिती त्यावर आपले व्हिडिओ असतात. तर सध्याची ही अशी परिस्थिती आहे आणि आपण बऱ्याच मित्राच्या कमेंट आहेत. मी सारखं उल्लेख यासाठी करतोय की मी दुसरा जरी व्हिडिओ टाकला आपल्या चॅनलवरती तर मित्राच्या कमेंट असतात की सर रेल्वेचा व्हिडिओ टाका. आणि आपल्या चॅनलवरती प्रत्येक आठवड्यामध्ये इथून पुढं प्रत्येक आठवड्यामध्ये जसं काम चालू आहे, ज्या कामाची सिच्युएशन आहे त्यानुसार व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक रविवारी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ नक्की पाहायला भेटणार. तर मित्रांनो आपल्या चॅनलवरचे तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच एक कमेंट करा. तुमची कमेंट आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रोत्साहन देते. तर मित्रांनो हे तुम्ही ट्रॅक बघितलं, हे ट्रॅक बघून कुणाला आनंद वाटतो पण ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे ते आपण पाहणार आहोत. आता आपण पाहूया नवगण राजुरी साईडचा म्हणजे काय परिस्थिती तिकडं कसं आहे. आता ही सिच्युएशन तुम्ही जर बघितली तर पूर्ण पटरी तुम्हाला दिसती. तिकडच्या साईडचं कसं वातावरण आहे. आता बऱ्याच लोक आपले म्हणजे बीड जे रहिवासी आहेत, काही मुंबईला राहतात, पुण्याला राहतात किंवा बाहेर स्थायिक लोक आहेत तर त्यांना बीडला काय चाललं आहे, वातावरण कसं आहे, बीडला म्हणजे रेल्वे धावली का, नक्की काम कुठपर्यंत आलं आहे. आता आपल्या जवळचे बीड जिल्ह्यातले जे लोक आहेत त्यांना पण माहीत नाही की ह्या साईडला काय काम चालू आहे, कसं चालू आहे. फक्त ते बघत आहेत कुणीतरी ट्रॅक टाकलेला असतं मग चला रेल्वे आली. तसं नाही मित्रांनो, काय परिस्थिती ते आपण नक्की पाहूया. चला आपण नवगण राजुरी साईडची परिस्थिती काय आहे ती पाहूया. तर चला मित्रांनो पाहूया. तर मित्रांनो हा जो आपण पाहतोय तर हा चाललेला आहे बीडकडं जाणारा हा पूर्ण रेल्वे ट्रॅकचा हा मार्ग आहे जो की आलेला आहे आपल्या अहमदनगर, ज्यालाच आत्ता आयल्यानगर म्हणून नाव दिलेलं आहे. तर हा आपल्या बीडकडे जात आहे परळी वैजनाथ या ठिकाणी. हा आपला बीडकरांचं स्वप्न असलेला हा रेल्वे मार्ग. तर मित्रांनो पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे जे तुम्ही वातावरण बघताय तर पूर्णपणे हिरवाईने नटलेलं हे सर्व रेल्वे ट्रॅक झालं आहे. आणि ह्या ट्रॅकवरती तुम्ही जर बघितलं खाली तर नाल्याचे वगैरे कामं पूर्णपणे झालेले आहेत. आणि जे तुम्हाला ट्रॅकचं काम बघायचं, जे पटरीचं काम बघायचं आहे तर ते पटरीचं काम आता आपण पाहू पुढं काय परिस्थिती कामाची, त्यानुसार आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढं आपण एक व्हिडिओ टाकलेला होता 2-3 महिन्यापूर्वी की नवगण राजुरीच्या साईटला कसं काम चालू आहे. तर मित्रांनो ही कामाची अशी परिस्थिती आहे, लाईव्ह आपण पाहताय संपूर्ण ट्रॅक. आज आपण पहिल्यांदा फर्स्ट टाईम आपण शूट केलं आहे की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला
संपूर्ण तुमच्या डोळ्यांनी पाहिल्यासारखं हे संपूर्ण जे रेल्वे ट्रॅक आहे ते ट्रॅक या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहता. मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, पण व्हिडिओमध्ये तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये ज्या लोकांच्या कमेंट येत होत्या त्या कमेंटचं निराकरण या व्हिडिओमधून होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर इथं पाहितलं तुम्ही मित्रांनो, तर आता आपण इथं पाहूया सविस्तर माहिती या ट्रॅकविषयी कशी काय. तर चला मित्रांनो पाहूया. तर मित्रांनो, आता आपण आहोत नवगण राजुरी आणि हिवरशिंगाच्या मधोमध. तर हिवरशिंगा बरंच इथून लांब आहे आणि इकडच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर नवगण राजुरी. तुम्ही हे ट्रॅक बघतात, रेल्वेचे जे पटरी हाताळण्यासाठी जे लागतं साहित्य ते इथं बघा तुम्ही, ढिगची ढिग लागलेला आहे. आणि हे पटरीच्या खाली जे लागतं पोल, ते पोल जर तुम्ही बघितली तर ते पोल पण इथं आलेले आहेत. आणि त्या साईडला जर बघितलं तुम्ही मित्रांनो, तर त्या साईडला तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला तिथं खडीचे ढिगारे लागलेले दिसतात. आणि तुम्ही इकडच्या साईडला आता आपण बघितलंच काय परिस्थिती आहे. आणि हे जे ट्रॅक आहेत, तर आपण जवळपास एक 4-5 महिने झाला असेल की आपण एक व्हिडिओ टाकला होता ह्याच जागचा. कुणी जर बघितला नसेल तर चॅनलवरती व्हिडिओ आहे, नक्कीच चॅनलवरती जाऊन रेल्वे संबंधित भरपूर व्हिडिओ आहेत. परळी बीड रेल्वे मार्गाचं जे कसं काम कशा गतीने चालू आहे, काय चालू आहे, बरेच लोक आपल्याला नवीन पाहतात, त्यांच्यासाठी सांगतोय की तुम्ही चॅनलवरती व्हिडिओ पहा. सुरुवातीपासून तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटतील. तर हे जे पटरीचं साहित्य पडलं आहे हे जशाच तशा परिस्थितीमध्ये अजूनही आहे. त्यामुळे मित्रांनो आपण व्हिडिओ नव्हता टाकला, नाहीतर आपण पहिल्यांदा उल्लेख केला की विनाकारण दररोज ह्याच ठिकाणची व्हिडिओ टाकायचे आणि तुम्हाला कुठंतरी पहा म्हणायचं कसं काम चालू आहे, काय चालू आहे. तर मित्रांनो, ह्यासाठी मी व्हिडिओ टाकत नव्हतो की हे काम सध्या इथं स्टॉप आहे. आता बऱ्याच लोकांच्या मी परत अजूक बनतोय की बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात की परळी साईडचं. तर मित्रांनो, आता इथून पुढचे आपले जेवढे व्हिडिओ असतील तर ते आपल्याला परळी साईडचे पाहायला भेटणार आहेत. कारण परळी साईडची मी पण अजून कामाची गती कशी काय पाहितली नाही. म्हणजे तिकडे आपण गेलोत पण कधी अजून ट्रॅकवर गेलो नाहीत की ट्रॅक कसं चालू आहे. बऱ्याच ठिकाणी रेल्वे स्टेशन जे स्टॉप होणार आहेत तर स्टेशनचे पण कामं चालू आहेत. बीडचं रेल्वे स्टेशन आपण आपल्या चॅनलवरती टाकलं होतं, त्यावेळेस काम अंतिम टप्प्यामध्ये होतं. आता लवकरच सगळ्यात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहे आपला, ज्या ठिकाणी बीडचं रेल्वे स्टेशन होणार आहे त्या ठिकाणचा व्हिडिओ. मित्रांनो, तुम्हाला जर पाहायचा असेल तर लाईक करा. तर मित्रांनो, ते व्हिडिओ आपण टाकणार आहोत की बऱ्याच दिवस झाले ते व्हिडिओ टाकलेला, जवळपास तब्बल 1 वर्ष झालं असेल की त्या कामाची परिस्थिती काय आहे ती पण मला आतुरता आहे. तर मित्रांनो, अशा स्वरूपाचं हे काम चालू आहे. पाठीमागं जर तुम्ही बघितलं तर इथं चारा उगलेला आहे. हे जे तुम्हाला गवत दिसतंय तर हे ट्रॅकवरती गवत उगलेलं आहे, पूर्णपणे असं गवत उगलेलं आहे. आणि बरेचसे असे तुम्हाला झुडपं दिसतात चांगले. आता तुम्ही पाठीमागच्या जर साईडला जर बघितलं मित्रांनो, दाखवतो ह्यासाठी, तुम्ही जर इकडं जर बघितलं तर इथं बाबळीचं झाड उगलेलं आहे आणि इथून ट्रॅक जाणार आहे. तर एवढाले जर झाडं जर उगत असतील तर मग तुम्ही विचार करा की किती दिवसापासून हे काम स्थगित आहे. आपण आपल्या लहानपणापासून ऐकत होतो, आपला जन्म बी नसन झाला की बीडला रेल्वे येणार, बीडचा विकास होणार. आपण मुंबई पुण्याला गेलो तरच आपण ट्रेनमध्ये बसतो. आणि काही आपले जे गावकरी जे आहेत, आपले आईवडील असतील किंवा आपले नातलग असतील किंवा आपल्या गावातली माणसं असतील, त्यांनी अजून रेल्वे कधी पाहितली पण नाही आणि कधी बसली पण नाहीत. पण ज्यावेळेस आपली रेल्वे चालू होईल त्यावेळेस मुद्दामून जे म्हणतं ना, आपलं घरचं जसं वाहन असलं आपण चालवतो त्यामध्ये बसतो, तसंच ही जर ट्रेन झाली तर आपल्या बससारखी म्हणजे हक्काची ट्रेन असणार आहे आणि ह्यामध्ये आपण बसणार आहेत. तर हे काही लोकांचं स्वप्न असंच अधुरं राहिलेलं आहे. तर मित्रांनो, हे स्वप्न कधी साकार होते काय माहिती. तर मित्रांनो, आता आपण थांबूया इथंच. आणि जाता मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, एक कमेंट करा, एक छोटीशी ओळ पाठवा की तुम्हाला काय वाटतं रेल्वेच्या संबंधित. तुम्हाला म्हणजे काय तुमच्या कमेंट्स असतात. माझ्या काही समजा काही नवीन तुम्हाला मला सजेस्ट करायचं असेल तर ते कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या रेल्वे गतीला कुठंतरी म्हणजे गती येईल, रेल्वेच्या कामाला गती येईल. तर चला मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. तोपर्यंत नमस्कार.